हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आजचा विषय जरासा गंभीर आहे. भ. शिरीष महाराज मोरे नुकतंच बुधवारी आपल्याला सोडून गेले. मला खूप खूप दुःख झालं. आता हे शिरीष महाराज कोण होते? हे तुकाराम महाराजांचे 11वे वंशज. देहुती येथे त्यांचं 2 मजली घर आहे आणि त्यांची भाषणं, प्रवचनं वगैरे खूप गाजलेली आहेत. हिंदुत्ववादी होते. त्यांचं म्हणणं सुद्धा खूप असं ट्रोल झालेलं होतं. फॉर एक्झाम्पल, जे माणसाचे कपाळावर टिळा आहे त्याच्याकडनं खरेदी करा अमुक वगैरे. ते धर्मांतरणाचे वगैरे म्हणजे लव जिहाद वगैरे ह्याचे खूप मोठे विरोधक होते. आणि गाईला आपण माता मानतो, त्यामुळे गोहत्येचे पण ते विरोधी होते. आणि वय किती होतं हो? 30वं वर्ष. फक्त वयवर्ष 30. नुकतंच लग्न ठरलेलं होतं. 20 दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा झालेला होता आणि एप्रिलमध्ये प्रियांका नावाचे मुलीबरोबर त्यांचं लग्न व्हायचं होतं. तसं असताना ते 4 चिठ्ठ्या लिहून आपल्या घरात, मी म्हटलं तुम्हाला त्यांचं 2 मजली घर आहे. खालचे मजल्यावर आई वडील होते, हे वरचे मजल्यावर झोपलेले होते. 8:30 वाजले तरी उठले नाही. म्हणताना उठवायला गेले तर हे उठले नाही. मग दार वाजवलं गेलं. दार मग फोडून बघितलं तर ते हे जग सोडून गेलेले होते. हे बघा, लोकांना एवढं प्रवचन देऊन लोकांना मोटिवेट करणारा वक्ता, आता ह्यांचं जाणं म्हणजे खरंच सगळ्यांनाच दुःख. आणि वय अगदी 30 वय हो. ते 4 पत्र मिळाली ते लिहिलेली, सुइसाईड नोट म्हणतो आपण त्याला. एक आपले कुटुंबाला, बहिणीला, लग्न ठरलेले होणारे बायकोला आणि मित्रांना. आणि त्या पत्रांद्वारे आपल्याला कळते की त्यांना 32 लाखाचं कर्ज होतं. ते लिहितात मित्रांना वगैरे, माझी गाडी विकून 7 लाख रुपये मिळतील आणि बाकीचं सगळं हे पैसे गोळा करा तुम्ही. आई वडिलांना माहीत आहे कोणाचं काय देणं आहे सगळं, हे सगळं. पण हे टोकाचं पाऊल उचलायला पाहिजे होतं का? अहो, एवढं तुम्ही सुंदर भाषण, प्रवचन करायचे. तुमचं हॉटेल होतं, म्हणजे उपहारगृह होतं, इडली वगैरेचं. आणि तुम्हाला एवढे 32 लाख उभं करणं काही कठीण होतं का? एवढं का तुम्ही खचून गेलात? महाराज नाहीये, हे सर्वांना दुःख देते. आणि आपले तरुणाई, मग आता कोणाकडे बघायचं तुम्ही असं केलात तर? त्यामुळे आता हे सगळं झालं ते आजचे तरुणाई काय शिकायला पाहिजे हेत ना? एवढं आता ते किती गाढ अभ्यासक होते. शिवाजी महाराज म्हणा, त्यांचे वंशाचे लोकांचे. आणि तुकारामांनी जगाला सगळं ज्ञान दिलं. त्यांचे हे 11वे वंशज होते. मग आर्थिक विवंचना, 32 लाख कर्ज काही जिद्दीनं फेडू शकलं असता का नाही? आता मुळात हल्लीचे युवक हे कर्ज का करतात? जरा आपल्या गरजा कमी करायला शिकायला पाहिजे प्रत्येकानं.
आज ह्यातनं आपण काय शिकायचं आहे? आता गेलेला माणूस गेला, थोडे दिवसानं सगळ्याची विसरून जाणार त्यांना. त्यांचे आई वडील ह्यांना एवढं लक्षात राहील, पण बाकी कोणाला काही नडत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. एदाला सगळ्यांना दुःख होते, सगळे हे हळहळ व्यक्त करतात. झालं 8-10 दिवसांना सगळे विसरून जातात. पण आजचे युवकांनी ह्यातनं काय घ्यायला पाहिजे? पहिली गोष्ट, कर्ज घेताना विचार करा. आपल्या गरजा जरा कमी करा ना. आपल्याला कर्ज घेऊन गाडी कशाला पाहिजे? अगदी लांब जायचं आहे तेव्हा जावा की आपल्याकडे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, नाही ते तेवढे पुरतं गाडी करा आणि जावा. तेवढ्यासाठी काही कायमस्वरूपी गाडी आपण विकत घ्यायला पाहिजे असं आहे का? घर तर तुम्हाला राहायचं स्वतःचं घर होतं. मग आपले पोटापुरतं घरातले सर्व व्यक्ती मिळून मिळवता आलं असतं का नाही? हल्ली बरेच लोकांचं आपण बघतो, तर शेतकरी असो, बाकी असो, इवन मोठे उद्योजक असतील, बरेच लोकांचं बघतो, कर्जामुळे ते जीवन संपवतात. मग हे कर्ज कशाला एवढं करायला पाहिजे? ओके, तुम्हाला हायफाय जगायचं आहे ना, मग जरा जादा मिळवा ना. नवीन मार्ग शोधा इन्कम मिळवायचे, त्यातनं खर्च करा. मग आपण आधी एवढं सगळं कर्ज काढायचं आणि नंतर जीव द्यायचा. अहो, तुम्हाला जीव देताना तुमचे आई वडिलांचे चेहरे नाही तुमचे डोळ्यासमोर येत. तुम्हाला जन्म देऊन एवढ्या लहानाचं मोठं केले ते. आता तुमचं कर्तव्य नाही त्यांना बघणं, त्यांना जरा सुख देणं. अहो, नुकतंच तुमचं लग्न ठरलेलं आहे आणि तुम्हीच म्हणता तिला, तुला एवढी स्वप्न दाखवली, अमुक केलं तमुक केलं. नाही, तुमची काही जबाबदारी नाही. काही करायचं. हो, कितीतरी कर्ज झालेली लोक हिमतीनं परत उभं राहतात आणि ते सगळे कर्ज फेडतात. आपण एवढं काही सुखसोयींचे आहारी जाऊन नाही चालत. आपल्याकडे नाही तेवढी ताकद असलं की नाही घ्यायची, गाडी घ्यायची नाही, किंवा आणि काही हायफाय आपलं जगणं घ्यायचं नाही, तर काही साधं जगायचं, 4 पैसे साठवायचे, मग हे सगळं करायचं. आणि एस्पेशली यंग मुलांना तुम्हाला मी सांगते, कधी आपण कर्ज काढून अगदी हायफायची जिंदगी जिण्यासाठी, तर तुमचं आयफोन असू देत, गाडी असू देत, ह्या सगळ्या गोष्टींसाठी बिलकुल कर्ज काढून घ्यायचं नाही. का? ह्या गोष्टी दुकानातनं तुम्ही पैसे देऊन बाहेर आलात का नाही, त्याची किंमत एकदम खाली उतरते. तुम्ही परत विकायला जावा, येते का? कितीला गिराईक येते बघा जरा. त्यामुळे कर्ज फक्त 2च गोष्टींसाठी काढू शकता, शिक्षणासाठी किंवा आपल्याला राहायला एक घर पाहिजे, एकच घर, राहण्यासाठी घर हवं. ते कर्ज किती काढायचं जे आपण फेडू शकू. तर विचार करून करा, नाही ते कर्जामुळे लोक जीव देतात. हे कोणाची चूक आहे? हो, लोकांची चूक आहे का? नाही. आधी आपण विचार करायला पाहिजे ना ही गोष्ट घेताना. आपल्याला शक्य असलं की घ्या, पैसे साठवा, मग घ्या, आयफोन घ्या, काही घ्या, किती करोडोंच्या गाड्या घ्या. आम्ही काही नको म्हणत नाही, आम्हाला आनंद आहे, पण कर्ज करू नाही. आपण पैसे साठवायचे आणि मग घ्या, म्हणजे डोक्याला कुठलाही टेन्शन येत नाही. एवढंच काय, कर्जाचं टेन्शन येत नाही तुम्हाला? येत असणारच की. मग त्याच्यामुळे BP येते, शुगर येते आणि काही डिसीजेस येतात. मग त्याचं औषध पाणी, टेन्शन
स्ट्रेस सगळं आलंच का नाही? मग कशाला पाहिजे असला? सिंपल लिव्हिंग राहायला शिकूया. आपण किती मॅनेज करू शकतो तेवढ्याच. त्यामुळे आजचे यंग मुला मुलींना मी सांगते, आपल्या गरजा कमी करा. आपले मित्राकडे तर आहे, मैत्रिणीकडे आहे म्हणून मला पाहिजेच असले हट्ट करू नका. आपलं जीवन हे एकदाच मिळत असते आपल्याला. हे सुंदर जीवन आहे, हे छानपैकी आपण जगायला शिकूया. मला वाटते हा धडा आपण सगळे शिरीष महाराज मोरे यांच्याकडनं घ्यायला पाहिजे. हॅव ए गुड डे.